नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आपण ज्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात केलेली होती गुणोत्तर आणि प्रमाण, तर त्याचा आपण या ठिकाणी लवकरच शेवट करणार आहोत। आणि त्याच्यामधला सगळ्यात शेवटची कॉन्सेप्ट जी होती, सगळ्यात शेवटची संकल्पना एकत्रीकरण म्हणजेच ॲलिगेशनच्या संदर्भात आपण अध्ययन करत होतो। सर्व प्रकारचे क्वेश्चन कालच्या पार्ट 4 मध्ये भाग 4 मध्ये आपण पूर्ण केलेले आहेत आणि आज आपण त्याच्यावरती डिपेंड असलेले सरळ सेवा भरतीला येणारे जे क्वेश्चन आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले जे क्वेश्चन होते, तर त्या क्वेश्चनच्या संदर्भात आज अध्ययन करणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात। ओके, तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगेन, जे कोणी विद्यार्थी असतील, फर्स्ट टाइम व्ह्यूअर असतील, पहिल्यांदा बघत असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन गुणोत्तर आणि प्रमाण या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला सिरियली भेटतील। आणि तुम्हाला मी सांगितलं होतं टेलिग्राम आपलं चॅनल जे आहे ते आहे मॅथ्स अँड रिझनिंग बाय अविनाश गुरव सर। तर या चॅनलवरती आतापर्यंत जेवढे आपण घटक घेतलेले आहेत तर त्या सर्व घटकांचे PDF अवेलेबल आहेत। तर सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आणि PDF अवेलेबल होतील तर ते तुमच्या नोट्ससाठी किंवा प्रिपरेशनसाठी या ठिकाणी उपयोगी पडतील निश्चितच। आणि बाकी सर्व नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होत राहतील वेळोवेळी। ओके, चलो तर सुरुवात करू आजच्या पहिल्या क्वेश्चनला। क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी दिलेला आहे, 120 रुपये किलो साखर आणि 90 रुपये किलो साखर यांचे मिश्रण। किंमत काय काय दिलेली आपल्याला, 120 रुपये प्रति किलो वाली एक साखर आहे आणि 90 रुपये प्रति किलो वाली एक साखर आहे। यांचे मिश्रण 102 रुपये किलोनी विकले असता त्याचे अनुक्रमे गुणोत्तर किती व्हायला पाहिजे। म्हणजे 120 आणि 90 रुपयाची साखर जर मिक्स केली आणि त्याचा रेट जर 102 रुपये ठेवला तर आपल्याला त्यांचं गुणोत्तर कोणत्या गुणोत्तरामध्ये ते मिक्स करायला पाहिजे, त्यांचं मिश्रण कोणत्या प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे, हे या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे। 4 पर्याय आपल्या समोर या ठिकाणी दिसतात जे की दिलेले आहेत। ओके, चला तर मग या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, मी तुम्हाला सांगितलं होतं 2 किमती दिलेल्या असतात आणि त्यांचं एकत्रीकरण करून एक ॲव्हरेज व्हॅल्यू सांगितलेली असते। जसं की 120 रुपये आणि 90 रुपये। मी कॉन्सेप्ट ज्या होत्या ते परत एकदा आहे ना या ठिकाणी रिवाइज करण्याचा किंवा परत एकदा त्याची पुनरावृत्ती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन। तर टार्गेट व्हॅल्यू किती आहे, 102। मी तुम्हाला सांगितलं होतं 2 खरेदी किमती दिलेल्या असतात। खरेदी किंमत ज्यावेळेस दिलेली असते त्यावेळेस आपण जे काढतो तर ते त्यांचं प्रमाण जे असतं ते गुणोत्तरामध्ये येतं। म्हणजे 120 रुपये प्रति किलोच्या साखरेचं प्रमाण आणि 90 रुपये प्रति किलो साखरेचं प्रमाण किती असायला पाहिजे हे सगळ्यात सरते शेवटी निघतं ॲलिगेशनची प्रोसेस या ठिकाणी राबवल्याच्या नंतर। तर तुम्हाला फॅक्ट्स काय काय सांगितले होते, नेहमी ही जी किंमत असते या ठिकाणची किंमत या दोन्ही किमतींचं काहीतरी ॲव्हरेज असतं, कारण या दोघांचं मिश्रण कधीही 90 पेक्षा स्वस्त किंवा 120 पेक्षा महाग विकलं जाऊ शकत नाही, हे तथ्य होते। या ठिकाणी असणारा नंबर 120 पेक्षा मोठा नसेल किंवा 90 पेक्षा लहान नसेल। आता टार्गेट काय आहे, 120 रुपये किलोची एक साखर आहे आणि 90 रुपये प्रति किलोची एक साखर आहे। तर हे दोन्ही साखर कोणत्या गुणोत्तरामध्ये मिळवावे आणि मिळवल्याच्या नंतर 102 ला जर आपण विकलं तर आपल्याला कुठलाही तोटा होणार नाही। तर अशा केसमध्ये मी काय सांगितलं होतं, या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा काय करायचं, फरक काढायचा आहे। फरक काढत असताना 90 - 102 होणार नाही, हे काय होईल, 102 ही मोठी संख्या आहे आणि 90 ही लहान संख्या आहे, यांच्यामधला फरक काढायचा आहे। 90 आणि 102 मधला फरक किती येतोय, 12 या ठिकाणी। आणि 120 आणि 102 मधला फरक, 120 आणि 102 मधला फरक 120 वजा 102 केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल तो किती येतो, 18। तर या ठिकाणी काय काय व्हॅल्यू आलेत, 12 आणि 18। तर 12 आणि 18 ला भाग जाऊ शकतो, साइन दोन्ही 12, साइन 3 18। तर आपलं गुणोत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे, 2/3 आलेलं आहे। आणि हे गुणोत्तर काय सांगत असतं आपल्याला, हे गुणोत्तर काय सांगतं, जर वस्तूंच्या खरेदी किमती दिलेल्या आहेत तर ॲलिगेशन प्रोसेस केल्याच्या नंतर आपल्याला जे गुणोत्तर भेटतं त्या गुणोत्तरामध्ये आपल्याला काय भेटतं, प्रमाण भेटतं। दोन्ही प्रकारच्या साखरेचं प्रमाण किती असायला पाहिजे, तर ते उत्तर किती, 2/3 आहे। ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं काय आहे, उचित उत्तर आहे। गोष्टी सिंपल वाटत असतील तुम्हाला, या क्वेश्चन मध्ये काही अडचण नसेल, बघा गोष्टी सिंपल वाटत असतील जेणेकरून तुम्ही पाठीमागचे 4 लेक्चर जे आहेत व्यवस्थित फोकस करून या ठिकाणी स्टडी केलेला असेल, तर नसेल केलं तर या ठिकाणी आहे ना सगळ्या गोष्टी आहे ना
हवेत जातील. ओके, म्हणून मला सांगणं आहे या क्वेश्चनला आहे ना गोळी मारा. हे क्वेश्चन जास्त महत्वाचे नाहीयेत. याच्या पाठीमागे हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण जी काही आपल्या शस्त्रांना धार लावत होतो पहिल्या 4 व्हिडिओजमध्ये एलिगेशनच्या, तर ते जास्त महत्वाचं आहे. तर तिथं जर वेळ दिला तर आहे ना कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, थंबनेलमध्ये मी सांगितलं होतं सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आहे ना या ठिकाणी उपयुक्त असेल. चलो, सेकंड क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी. 25 रुपये प्रति किलोचा गहू आणि 30 रुपये प्रति किलोचा गहू यांचे मिश्रण 28 रुपये प्रति किलोला विकले असतात. त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही गव्हांच्या प्रमाणाचे अनुक्रमे गुणोत्तर किती? सेम क्वेश्चन आहे, सेम मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. 25 रुपये प्रति किलोचा गहू आहे आणि 30 रुपये प्रति किलोचा गहू आहे. हे दोन्ही गहू 25 आणि 30च्या दरम्यानचीच संख्या दिली असते. 28 रुपये प्रति किलोला विकले असता, 28 रुपये प्रति किलोला विकले असता दोन्ही गव्हांचं प्रमाण काय असेल? प्रमाण काढत असताना किंवा त्याचा गुणोत्तर काढत असताना आपण क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार? डिफरन्स काढणार आहे. आता या ठिकाणी मायनस वगैरे लिहित बसणार नाही. 30 मधून 28 गेले किती राहतात? 2 राहतात. आणि 25 मधून 28 मधून 25 गेल्याच्या नंतर किती राहतात? 3. यांना भाग जातो का? भाग जाणार नाही. म्हणून काय सांगितलं या ठिकाणी मी डिटेलमध्ये परत एकदा सांगतो. 25 रुपये किलोचा गहू आणि 30 रुपये किलोचा गहू जर 28 रुपये प्रति किलो दराने विकायचा असेल तर 25 रुपये किलोवाला 2 आणि 30 रुपयेवाला 3 या गुणोत्तरामध्ये त्यांचं मिश्रण असायला पाहिजे. ओके, चलो, तर ऑप्शन नंबर या ठिकाणी कोणता? थर्ड ऑप्शन जो आहे या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. ओके, चलो, हा आहे नेक्स्ट थर्ड क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. 75 रुपये प्रति पॅकेटच्या किमतीचे चहा पावडर आणि 550 रुपये प्रति किमतीचे चहा पावडर यांचे मिश्रण 450 रुपये प्रति पॅकेट या दराने विकले तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर किती? सेम क्वेश्चन दिलेला आहे, सेम मेथडनी सॉल्व्ह करू या ठिकाणी. तर 75 रुपीज दिलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला 550 रुपीज दिले, 550 रुपये. विकायचं कितीला आपल्याला मिक्स केल्याच्या नंतर 450 रुपयाला. तर डिफरंट टाईपचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये ठेवलेले आहेत, फक्त फोकस करा या ठिकाणी. तर काय करायचं? यांच्यामधला फरक काढायचा होता आपल्याला. हा फरक इकडे लिहू, या दोघांमधला फरक इकडे लिहू आपण. तर 550 आणि 450 मधला फरक किती? 100. ओके, आणि 75 आणि 450 मधला फरक या ठिकाणी किती येतो? 75 या ठिकाणी गेले तर 300. ओके, 450 मधून हे वरचे 50 गेले, आणखीन 25 गेले, 375 होतात. किती? 375. तर या ठिकाणी आता भाग द्यायचा आहे. कोणत्या संख्येनं भाग देणार आपण? तर 25 ने भाग जाईल. 25 चोक 100. आता या ठिकाणी 25 एक्क 25 राहतात 12. या ठिकाणी 25 पाचा 125, 4 15. ऑप्शन आहे आपल्याजवळ, सेकंड ऑप्शन आहे. तर त्यांचं प्रमाण, ते जे चहा पावडर आहेत, कोणते कोणते चहा पावडर आहेत? तर 75 रुपयेवाला चहा पावडर किती? 4 गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे सपोज करा किलोग्राम मध्ये घ्यायचं असेल तर हा वाला चहा पावडर 4 किलो आणि हा वाला चहा पावडर 5 किलो घेतलं तर आपण ते जर 450 ला विकलं तर आपल्याला कुठलाही तोटा याच्यामध्ये होणार नाही. म्हणून त्यांचं गुणोत्तर किती घ्यायला पाहिजे? 4/5. आता या ठिकाणी आन्सर क्रॉस एक्झामाइन केलेलं नाहीये, पुढच्या काही क्वेश्चन मध्ये मी करून दाखवणार आहे ते. ओके, हे सिंपल क्वेश्चन आहेत, याच्यामध्ये तुम्ही स्वतः सुद्धा आहे ना याची पडताळणी केली तर ते बरोबर येणार. पुढच्या क्वेश्चन मध्ये जे महत्वपूर्ण असतील आणखीन त्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये घेईन मी. चलो, क्वेश्चन काय दिलंय? एका चहाच्या विक्रेत्याने 20 रुपये किलो व 15 रुपये किलो असणाऱ्या 2 चहाच्या पावडरचे मिश्रण केले. जर त्या विक्रेत्याला त्या चहाच्या पावडरच्या मिश्रणाची किंमत 16.50 प्रति किलो करायची असेल तर त्या 2 चहाला कोणत्या प्रमाणात मिश्रण करावे लागेल, असा क्वेश्चन विचारलाय. तोच क्वेश्चन आहे, नंबर चेंज आहेत. आता फक्त इथं आहे ना पॉइंट वाली संख्या आलेला आहे, म्हणून थोडंसं सांभाळून या ठिकाणी वजाबाकी करत असताना 20 रुपये दर असलेला एक चहा आहे आणि 15 रुपये दर असलेला एक चहा आहे. आणि आपल्याला काय म्हणलंय? चहाच्या पावडरचे मिश्रण केले, 2 चहाच्या पावडरचे मिश्रण केले. जर त्या विक्रेत्याला त्या चहाच्या पावडरच्या मिश्रणाची किंमत 16.50 प्रति किलो करायची असेल तर त्या 2 चहाला कोणत्या प्रमाणात मिश्रण करावं लागेल 2 चहाचं. ओके, चला, आपल्याला काय दिले? टार्गेट काय दिले? 16.50 दिलेलं आहे. चलो, 16.50 लिहून घेतलं या ठिकाणी. आपल्याला याच्यानंतर काय काढायचं आहे? डिफरन्स काढायचं आहे. डिफरन्स कसं काढणार आपण? 20 आणि 16.5 मधला डिफरन्स, 16.50 मधला, 16.5 मधला, 15 आणि 16.5 मधला डिफरन्स काढायचा आहे. तर 15 आणि 16.5 मधला डिफरन्स 15, 16 आणि वरचे 0.50 म्हणजे किती? 1.5 झालं. तर हे 1.50 लिहू शकतो आपण.
यांचा डिफरन्स आणि 16.5 आणि 20 मधला फरक. ओके, 16.5 याचे 0.50 जर पकडले तर किती झाले 17, 18, 19, 20 म्हणजे किती झाले ते 3.50 होतात. किती 3 पॉईंट म्हणतात. आता या दोघांचं गुणोत्तर काढत असताना काय करायचं असतं, भागाकार करायचं असतं. जर आहे ना सरळ सरळ असं असतं 15 150 आणि 350 असतं तर मी काय केलं असतं 0 0 कॅन्सल केलं असतं, 5 3 15 5 7 35 असं केलं असतं. बट या ठिकाणी पॉईंट मध्ये संख्या दिलेली तर भागाकार करत असताना काय करणार आपण असं लिहून घ्या व्यवस्थित 1.50 आणि 3.50. सपोज करा दशांश अपूर्णांकामध्ये भागाकार करत असताना कधीही जर या पद्धतीने असेल 1.5 भागिले 3 हा भागाकार कसा करायचा, छेदामध्ये तर पॉईंट नाहीये तर नेहमी आहे ना हा दशांश सारखा करून घ्यायचा असतो. दशांश सारखा म्हणजे आहे ना अंश किंवा छेदामध्ये पॉईंटच्या नंतर जिथं अंक कमी आहेत, अंशामध्ये 1 अंक आहे, छेदामध्ये 1 सुद्धा अंक नाहीये तर या ठिकाणी 0 लिहून घ्यायचा. आता याच्यातल्या दशांशाचा विचार करायचा नाही, फक्त 15 आणि 30चा विचार करा, कारण दशांश कसा केला आपण सारखा तर 15 1 15 15 आणि 30 असं सॉल्व्ह करतो. ओके, चलो हे समजले. तर इथं तर दशांश ऑलरेडी सारखा दिलेला आहे म्हणून डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकतो. हे 150 आणि 350 आहेत, 0 0 कॅन्सल, 5 3 15 5 7 35 तर गुणोत्तर किती आलं 3:7. गुणोत्तर किती आलं 3:7. या ठिकाणी 3:7 हा ऑप्शन दिलेला नव्हता, मी ऑलरेडी चेक केलं होतं, बट 7:3 आहे हे ऑप्शन या ठिकाणी ना सिलेक्ट करू शकतो. आपल्याला आयोगाने विचारलेलं असतं दिलेल्या 4 पर्यायापैकी एक 100% उत्तर आहे, कोणता पर्याय सर्वाधिक जास्त बरोबर आहे. तर सर्वाधिक जास्त बरोबर पर्याय कोणता आहे आपला 7:3. ऍक्च्युअल मध्ये ते 3:7 द्यायला हवं होतं. ओके, चलो हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट 5th क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी. आदित्यने 30 किलो तांदूळ 11.50 रुपये प्रति किलो या दराने आणि 20 किलो तांदूळ 14.25 रुपये प्रति किलो या दराने खरेदी केली. दोन्ही तांदळाचे मिश्रण केले. जर त्याला या तांदळाच्या मिश्रणावर 30% नफा कमवायचा असेल तर त्या मिश्रणाची किमती प्रति किलो किती रुपये ठेवावी लागेल. प्रति किलो किती रुपये ठेवावं लागेल जर त्याच्यावरती 30% नफा कमवायचा असेल तर. बघा मला सांगा थोडंसं विचार करून क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल. हाऊ टू सॉल्व्ह द क्वेश्चन. ऑल सेट. बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. आदित्यने 30 किलो तांदूळ किती 11.50 रुपये दराचा घेतलाय आणि 20 किलो तांदूळ 14.25 रुपये प्रति किलो दराने खरेदी केलेला आहे. दोन्ही तांदळाचे मिश्रण केले. जर त्याला या तांदळाच्या मिश्रणावर 30% नफा कमवायचा असेल तर त्या मिश्रणाच्या किमती प्रति किलो किती रुपये ठेवावी लागेल असं क्वेश्चन विचारलेलं आहे. सरळ सरळ आपण काय करू, जी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तर रेट किती आहे 11.50चा. किती किलो तांदूळ घेतले त्यानं 11.50 या दराने 30 किलो. आणि दुसरं या ठिकाणी दुसरा दर आहे 14.25 या दराने त्याने किती किलो घेतले 20 किलो. तर सरळ सरळ आहे ना या किमती किती होतात हे काढून घेऊ आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी 3 5 15ला 5 हातचाला 1 3 1 3 आणि 1 4 आणि 3 1 3 345 आणि हे 2 शून्य आले. संपूर्ण गुणाकारामध्ये काय करतो 2 अंकानंतर दशांश आहे 345 आले. 2 ने गुणू या ठिकाणी 1425 चं दुप्पट जर केलं तर 2850 किती 2850 आणि हा एक 0 आणि 2 अंकानंतर दशांश दॅट इज 285. म्हणजेच हे 30 किलो तांदूळ घेण्यासाठी त्यांनी किती रुपये खर्चले 345 आणि हे 20 किलो तांदूळ घेण्यासाठी त्यांनी एकूण किती रुपये खर्चले 285. ओके, हे खरेदी किमती आहेत त्यांच्या. तर एकूण खरेदी किंमत किती होती 5 आणि 5 10ला 0 या दोघांची बेरीज करू. हातचाला 1 8 आणि 4 12 आणि 1 13ला 3 हातचाला 1 3 आणि 3 6 630 काय आले 630. या ठिकाणी आपल्याला काय म्हणले या तांदळाच्या मिश्रणावर 30% नफा कमवायचा असेल, किती 30% नफा कमवायचा असेल तर त्या मिश्रणाच्या किमती प्रति किलो किती रुपये ठेवावं लागेल. तर 630 रुपये खरेदी किंमत आहे. आपल्याला किती कमवायचं त्याच्यावरती 30% कमवायचं आहे. तर 30% कमवायचं असेल तर 630 रुपये ही खरेदी किंमत आहे, जी की किती असते 100% असते. पर्सेंटेजकडे चालू आता आपण. ओके, पर्सेंटेजकडे. तर 30% नफा हवा असेल तर 30% नफ्यासहित ती विक्री किंमत किती असते 130. ओके, एक्स बरोबर सॉल्व्ह करा या ठिकाणी. क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स गुणिले 100 आणि इकडे काय असेल 630 गुणिले 130. तर यांना 100 ने भाग दिल्याच्या नंतर हा 0 सोबत कॅन्सल झाला, हा 0 या 0 सोबत कॅन्सल झाला. तर एक्स बरोबर किती राहिलं या ठिकाणी
13 गुणिले 63, 13 39 ला 9, हातच्या आले 3, 13 संग 78, 78 आणि 3, 78 आणि 3 या ठिकाणी किती आले 81, 819 आले. किती आले 819 रुपयाला विकायला पाहिजे. मात्र एकूण तांदूळ किती किलो येते, तांदूळ किती किलो आहे 30 आणि 20 किलो. प्रति किलोचा भाव आपल्याला सांगायचा आहे. प्रति किलोचा भाव 819 रुपयाला विकल्याच्या नंतर 30% नफा होतो. मात्र संपूर्ण तांदूळ विकल्याच्या नंतर एकूण तांदूळ किती होतं 30 आणि 20 50 किलो होतं. 50 ने आपण या ठिकाणी भाग देऊ. 5 × 5 या ठिकाणी 5 × 5 राहिले किती 3, 5 × 30 1 राहिला. तर 5 × 1 15 या ठिकाणी राहतात किती 4, दशांश दिला 5 × 8 40. ओके. आणि खाली छेदामध्ये 10 आहे म्हणून एका अंकाने काय करतो दशांश रखवतो. 16.38 हे काय झालं प्रति किलोचा भाव झाला. याला आणखीन शॉर्टमध्ये करता येतं. गोष्टी समजण्यासाठी या ठिकाणी थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून मी सांगितलेलं आहे. या ठिकाणी ॲलिगेशनची मेथड लावायची कुठली गरज नव्हती या क्वेश्चनला. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं या ठिकाणी. चलो, डाऊट नसेल तर हा आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. काय दिलेलं बघा, क्वेश्चन बघा. ए आणि बी या दोन प्रकारच्या स्टीलमध्ये निकेलचे प्रमाण अनुक्रमे 5% आणि 40% आहे. जर दोन्ही प्रकारच्या स्टील पासून 140 टनाचे नवीन मिश्रण तयार केले ज्यामध्ये निकेलचे प्रमाण 30% असेल तर ए आणि बी या दोन्ही प्रकारच्या स्टीलमधून अनुक्रमे किती स्टील घ्यावे लागेल. चलो, काय केलंय या ठिकाणी ए आणि बी या दोन प्रकारच्या स्टीलमध्ये एक महत्वाचा आहे ना पदार्थ असतो तो कोणता आहे निकेल आहे. ए जे स्टील आहे ए या स्टीलमध्ये निकेलचं प्रमाण किती आहे या ठिकाणी 5%. दुसरा पदार्थ कोणता सांगितलाय का तर तो आहे ना सध्या विचारात घ्यायची आवश्यकता आहे. निकेल किती आहे त्याच्यामध्ये 5% आहे. किती आहे 5%. आणि बी हे जे स्टील आहे त्याच्यामध्ये निकेलचं प्रमाण किती आहे 40% आहे. याच्यावरून काय समजतं एक मेथड मी आहे ना आपले जे टाइप्स बघत होतो आपण बेसिक बघत होतो त्याच्यामध्ये ना क्वेश्चन घेतला होता. 40% आहे. जर दोन्ही प्रकारच्या स्टील पासून 140 टनाचे नवीन मिश्रण तयार केले ज्यामध्ये निकेलचे प्रमाण 30% असेल तर ए आणि बी या दोन्ही प्रकारच्या स्टीलमधून अनुक्रमे किती स्टील घ्यावे लागेल असं म्हणलंय 30%. चलो, सगळं पर्सेंटेजमध्ये सांगितलं. तुम्हाला एक विधान सांगितलं होतं मी. विधान काय होतं इथं बघा. या ठिकाणी मी सांगितलं होतं की समजा निकेल प्लस आणखीन एक धातू घेऊ आपण कुठला वाय धातू घेऊ. हे दोन्ही मिळून काय झालं स्टील झालं. काय तयार झालं स्टील तयार झालं. ओके, निकेल हे एकूण स्टीलच्या किती टक्के आहे 5% आहे. किती टक्के आहे 5% आहे. तर संपूर्ण स्टील त्याच्यानंतर निकेल याला मिश्रण म्हणू शकतो. स्टील हे काय आहे एक ॲलॉय आहे या ठिकाणी आणि दुसरा या ठिकाणी धातू कोणता आहे वाय घेतला आपण. हे जर स्टीलच्या किती टक्के 5% असेल तर हे किती झालं 100. तर हे किती झालं 5% म्हणजे 100 पैकी 5 हे 100 असेल. निकेल आणि दुसरा जो धातू आहे दुसरा धातूचं प्रमाण किती असेल 95. तर त्यांचं गुणोत्तर किती बनतं ते 5 × 5 19 5 95. त्यांचं गुणोत्तर किती बनतं 1:19. एवढं समजतंय या ठिकाणी. चलो, तर आपण काय करू बॅक टू द क्वेश्चन. या ठिकाणी ए या स्टीलमध्ये निकेलचं प्रमाण किती आहे 5%. तर निकेल आणि दुसरा धातू जो आहे ओके निकेल आणि दुसरा धातू एक्स म्हणू आपण. ओके, निकेल आणि दुसरा धातू काय एक्स आहे. तर हे 5 असेल तर हे किती झालं 95 झालं. ओके, तर गुणोत्तर किती आलं याचं जास्त जागा तर लागणार नाही. ओके, चला इकडं सांगतो मी. ओके, इकडून व्यवस्थित घेऊन घेऊ. ए मध्ये किती आहे 5% आहे आणि बी मध्ये किती आहे 40% आहे. ओके, तर आपण काय केलं या ठिकाणी निकेल आणि एक्स हे 5 असेल तर हे किती आहे 19 आहे. सॉरी 95 आहे. किती आहे 95 आहे. तर भाग दिल्याच्या नंतर 1:19 हे काय आलं याचं गुणोत्तर आलं. याच्यामध्ये बी या स्टीलमध्ये निकेलचं प्रमाण किती आहे 40%. तर हे निकेल आहे आणि हा दुसरा धातू आहे. ओके, तर एकूण स्टील 100 पैकी निकेल किती 40. तर राहिलेला दुसरा धातू किती 60.
गुणोत्तर किती आलं 2:3. टार्गेट तिसरं काय सांगितलं बघा. तिसरं काय सांगितलंय की 140 टनाचे नवीन मिश्रण तयार केले ज्यामध्ये निकेलचे प्रमाण किती आहे 30%. निकेलचं प्रमाण किती आहे स्टील 30%. तर हा सी स्टील पकडू, याच्यामध्ये निकेलचं प्रमाण किती आहे 30% दिलं आहे. ओके 30%. ओके तर या ठिकाणी निकेल आणि दुसरा धातू कोणता होता एक्स घेतला होता. तर हे जर 30 असेल तर हे किती असेल 70 असेल. तर यांचं गुणोत्तर किती आलं 3:7. तर या स्टीलमध्ये निकेल आणि धातू यांचं गुणोत्तर 1:19. या स्टीलमध्ये निकेल आणि दुसरा धातू यांचं गुणोत्तर 2:3. आणि हे दोन्ही कोणत्या प्रपोर्शनमध्ये मिक्स करायचे की नवीन जे आहे प्रपोर्शन किती यायला पाहिजे 3:7 यायला पाहिजे. म्हणजे निकेल 7 पैकी 3 असायला पाहिजे 30% म्हणजे. मग याला कसं सॉल्व्ह केलं होतं आपण काय लिहिलं होतं. सपोज करा पहिलं गुणोत्तर किती आहे 1/19. दुसरं किती आहे 2/3 आणि टार्गेट काय आहे 3/7 आहे. किती आहे 3/7. सॉरी गुणोत्तर लिहून घ्यायचं होतं ना आपल्याला. गुणोत्तर काय आहे 1:19 आणि दुसरं होतं 2:3 आणि तिसरं होतं 3:7. मी काय सांगितलं होतं तर पाणी आणि दूध हे बघत असताना एकतर दूध पकडायचं किंवा पाणी पकडून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आपण निकेलला पकडून सॉल्व्ह करू. निकेल किती आहे याच्यामध्ये 1:19 हे गुणोत्तर असेल तर निकेल आहे 20 पैकी 1 भाग. 19 आणि 1 20 होतं ना. 20 पैकी 1 भाग निकेल आहे. इकडं निकेल किती आहे तर निकेल आहे या ठिकाणी 5 पैकी 2 भाग निकेल आहे आणि इकडं 10 पैकी 3 भाग निकेल आहे. आता हे पण तर समान असायला पाहिजे. हे समान असण्यासाठी या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला तर या 5ला जर आपण 4ने गुणलं 20 होतं. इथं पण 4ने गुणलं आणि इथं किती ना 2ने गुणल्याच्या नंतर. कारण सगळ्यांचा बेस सेम असायला पाहिजे. तर हे 1/20 हा गुणाकार केल्याच्यानंतर 2 चौक 8/20 आणि हे 3 2 6/20 6/20. आता जे डिनॉमिनेटर आहेत यांचा विचार करायचा नाही म्हणून सांगितलं. डिनॉमिनेटर सेम करून घेतले ना आपण कशाचा विचार करायचा 1 8 आणि 6 1 8 आणि 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या ठिकाणी 6 आणि 8 मधला फरक किती आहे 2 आहे. 6 आणि 1 मधला फरक किती आहे 5 आहे. 6 आणि 1 मधला फरक किती आहे 5 आहे. ओके याच पद्धतीने लिहिलं होतं पण क्लिअर आहे. तर आपल्याला काय विचारलं ए आणि बी दोन्ही प्रकारच्या स्टीलमधून अनुक्रमे किती स्टील घ्यावे लागेल. तर स्टील किती घ्यावं लागेल 2:5 या प्रमाणात घ्यावं लागेल. किती 2:5 या सॉरी किती स्टील घ्यावं लागेल. स्टील किती प्रमाणात घ्यावं लागेल 2:5 या प्रमाणामध्ये. तर 2:5 या प्रमाणात आपण आहे ना स्टील घेतलं. हे किती घेतलंय 40 आणि हे किती घेतलंय 100 टन. हे 2च्या पटीत आहे आणि हे 5च्या पटीत आहे. ओके तर त्याच्यानंतर आणि यांच्यामधला फरक सुद्धा किती असायला पाहिजे 3x फरक असायला पाहिजे जो की याच ठिकाणी फरक दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय आहे आपलं उत्तर आहे. चला आता आणखीन एक गोष्ट काय करू 40 या ठिकाणी काय घेतलं आपण क्रॉस चेक करण्यासाठी काय करू 40 टन आणि 100 टन स्टील घेतलं. ओके तर 40 टन मध्ये ना किती आहे 5% निकेल आहे 5% निकेल. तर याचं 5% किती होतं हे याचं 10% 4 होतं तर 5% किती होतं 2 आणि याचं 100 आहे 100चं 40% किती होतं 40. टोटल किती निकेल झालं 42 टन निकेल झालं. किती 42 टन आणि 42 टन हे 140 टनाच्या किती टक्के 30% आहे का 140चं 30% 140चे 30% किती होतात 42च होतात. म्हणून आपण जो सिलेक्ट केलेला पर्याय आहे तो या ठिकाणी अचूक बरोबर आहे. ओके हा जर क्वेश्चन नसेल समजला तर याचं बेसिक जे समजावून सांगितले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भाग क्रमांक 3 मध्ये सांगितलं होतं. परत एकदा बघा क्वेश्चन जास्त क्रिस्टल क्लिअर होते. चलो या ठिकाणी सुद्धा आहे ना इनफ एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे. झालं चलो एका व्यक्तीकडे 25 रुपये प्रति लिटर किमतीचे केमिकल आहे. जर त्या व्यक्तीला ते केमिकल 20 रुपये प्रति लिटरने विकून 25% नफा कमवायचा असेल त्यासाठी त्याने त्या केमिकलमध्ये पाणी टाकले आणि विकताना जर त्या तयार केलेल्या नवीन द्रावणामध्ये केमिकल आणि पाण्याचे गुणोत्तर किती आहे. ठीक आहे क्वेश्चन समजलंय सगळ्यांना व्यवस्थित वाचून घ्या. क्वेश्चन काय सांगितले आपल्याला एका व्यक्तीकडे 25 रुपये प्रति लिटर किमतीचे केमिकल आहे.
किती आहे 25 रुपये प्रति लिटर. या ठिकाणी लिहू केमिकल आहे 25 रुपये प्रति लिटर. केमिकल आणलं आणि आहे ना त्याला काय करायचं, केमिकल आहे, जर त्या व्यक्तीला ते केमिकल किती रुपयाला विकायचं आहे, 20 रुपयाला विकायचं आहे. किती रुपयाला विकायचं आहे, 20 रुपयाला. 20 रुपयाला विकून त्याला किती टक्के नफा कमवायचा आहे, 25%. 20 रुपयाला विकल्याच्या नंतर नफा किती होतो, 25% होतो. नफा नको असताना म्हणजे ना आहे त्या किमतीला विकत असताना आहे ना त्याची किंमत किती असते, तर आपण कसं काढणार, या ठिकाणी आहे ना शॉर्टमध्ये आपण काढून घेऊ. तर 20 रुपयाला विकल्याच्या नंतर त्याला किती, 25% नफा होतो. ओके, आता हे पण या पण गोष्टीला समजून घ्या व्यवस्थित. मी डायरेक्ट या ठिकाणी लिहिन तर ना बऱ्याच जणांना समजणार नाही. पर्सेंटेजमध्ये झालं नाही आपलं, नफा तोटामध्ये आहे ना आपण घेणार आहोत. सपोज करा ही मूलभूत किंमत असते सर्वाधिक. ओके, मूळ किंमत ज्याला म्हणतो. ओके, मूळ किमतीमध्ये आहे ना या ठिकाणी संख्या रेषेवरती इकडे निगेटिव्ह नंबर असतात, इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात. आपण काय लिहिणार, या पॉईंटच्या पुढे गेलो की काय होईल, नफा होईल. या पॉईंटच्या पाठीमागे गेलो की काय होईल, तोटा होईल. काय होतं, तोटा. चलो आपण काय करतो, एक वस्तू आहे ज्याची खरेदी किंमत किती आहे, 200 रुपये किंवा त्याची मूळ किंमत किती आहे, 200 रुपये. आता ही वस्तू 10% नफा घेऊन विकलं. 200चं 10% सांगता येईल, पर्सेंटेजचं चॅप्टर झालेलं आहे आपलं. 200चं 10% किती असतं, अनडाऊटेडली किती असेल, 20 असेल. ओके, तर या ठिकाणी बघा 200 रुपये या ठिकाणी आहे, किती, 200 रुपये. पुढे जर गेलो तर यांना नफा कमवणार आपण. पाठीमागे गेलो 200 पेक्षा कमी किंमत झाली तर तोटा करणार. हे 10%. 200 हे स्वतः किती असतं, 200 ही संख्या स्वतः किती असते, 100% असते. कुठलीही संख्या स्वतः 100% असते. आणि हे 20 म्हणजे किती, त्याचे 10%. हे टोटल किती झालं, 110%. आता ही 110% कोणती किंमत आहे बघा. वस्तू जी 220 रुपयाला विकली, किती रुपयाची वस्तू, 200 रुपयाची वस्तू कितीला विकली, 220 रुपयाला विकली. तर नफा किती झाला, नफा झाला किती, 10%. मात्र वस्तूची विक्री किंमत किती टक्के आहे, वस्तूची विक्री किंमत ही किती आहे, 110% आहे. आणि हीच वस्तू 180 रुपयाला विकल्यामुळं आपल्याला काय झाला, तोटा झाला. किती रुपयाचा तोटा झाला, 20 रुपयाचा तोटा झाला. तुम्ही विचारणार सर किती टक्के तोटा झालाय, तर 10% तोटा झालाय. ओके, मात्र ही पण विक्री किंमतच आहे, या किमतीला विकलंय आपण. ही विक्री किंमत किती असते, विक्री किमतीमध्ये ना तोटा झालेला असेल तर ते नेहमी 100% पेक्षा कमी असतं. हे किती असेल, 90% असेल. किती, 90%. हे शॉर्टमध्ये थोडंसं समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चलो. एक वस्तू आहे 220 रुपयाला, 220 रुपयाची वस्तू आहे ना 10% नफ्यानं आपण विकली होती. 220 रुपयाची वस्तू, एक वस्तू 220 रुपयाला विकल्यामुळे आपल्याला किती टक्के नफा झाला, 10%. तर ती जी 220 रुपये असते ते किती असतं, 110% असतं. एवढंच या ठिकाणी समजावून सांगायचं होतं. बाकी सगळं आपण प्रॉफिट अँड लॉसचा चॅप्टर होणार आहे, त्या चॅप्टरमध्ये व्यवस्थित समजावून घेऊ. मला सांगा 20 रुपये प्रति लिटरने विकून 25% नफा होतो. तर 20 रुपयाला विकल्यामुळं तर ती विक्री किंमत किती झाली, 125%. आपल्याला काय काढायचं आहे, नफा नको आहे आपल्याला, आहे ना आहे ती किंमत, ती किती असते, खरेदी किंमत 100% असते. हेच काढायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय होईल, x गुणिले 125 बरोबर 100 गुणिले 20. चलो, तर 25 5 सव्वाशे, 25 चोक 100. ओके, 5 1 5, 5 चोक 20, 4 चोक 16. एक्स बरोबर किती आलं, 16. तर आता लक्षात घ्या, जर त्या व्यक्तीला ते केमिकल त्याने 16 रुपयाला विकले, ओके, त्यासाठी 16 रुपयाला विकले, त्यासाठी त्याने केमिकलमध्ये पाणी टाकले आणि विकताना जर त्या तयार केलेल्या नवीन द्रावणामध्ये केमिकल आणि पाण्याचे गुणोत्तर किती, इकडे लक्ष द्या. केमिकल किती रुपयाला आहे, 25 रुपयाला. पाणी किती रुपयाला, पाणी किती रुपयाला आहे, पाणी इंडियामध्ये फ्री आहे. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असेल तर ना त्याला किंमत आहे. मात्र इतर ठिकाणी भेटणारं पाणी कसं भेटतं, फ्री भेटतं. 25 रुपये आणि 0 रुपये, 25 रुपये आणि 0 रुपये. इथं जर मी 20 रुपये घेतलं असतं तर काय गडबड झाली असती, 20 रुपयाला विकून तर प्रॉफिट कमवतोय, विथ प्रॉफिट घ्यायचं नाहीये आपल्याला, विदाउट प्रॉफिट किंमत घ्यायची होती. म्हणून आपण किती घेतली, 16. डिफरन्स यांच्यामधलाच काढायचा आहे. ओके, चलो. 0 आणि 16 मधला फरक 16 आहे. ओके, 25 आणि 16 मधला फरक किती आहे, 9 आहे. 16 आणि 9ला भाग जातो का, भाग जाणार नाही. ऑप्शन दिलेला आहे 16:9. हे या प्रश्नाचं काय आहे, उचित उत्तर आहे. समजले सगळ्यांना व्यवस्थित.
या ठिकाणी एवढंच करायचं होतं. फक्त हे 20 घेण्याच्या ऐवजी 16 का बरं घ्यायचं, हे या क्वेश्चन मधला आहे ना मेन टार्गेट होता, तो या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. आणि हा लास्ट क्वेश्चन या व्हिडिओमधला शेवटचा. आणखीन 8-10 क्वेश्चन असतील ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला, 2 बॉटलमधील दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर अनुक्रमे 3:2 आणि 7:3 आहे. 2 बॉटल आहेत, त्या 2 बॉटलमध्ये दूध आणि पाणी, 2 बॉटलमध्ये मिल्क इज टू वॉटर आणि ही बॉटल आहे, इथं पण मिल्क इज टू वॉटर यांचं गुणोत्तर दिलं. हे 3:2 आणि 7:3, 3:2 आणि 7:3 आहे. मग अशी क्वेश्चन बघितला होता, बट तिथं गुणोत्तर आपण काढलं होतं शोधून. तिथं 5% 40% असा काहीतरी क्वेश्चन होता. 2 द्रावणे एकत्र केले असता तयार होणाऱ्या द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण अनुक्रमे किती व्हायला पाहिजे, 2:1 होण्यासाठी या 2 बॉटलमधील द्रावणाचा कोणत्या प्रमाणात वापर करावा लागेल. ओके, चला क्वेश्चन काढू. बघा, टार्गेट काय आहे, इथं काय व्हायला पाहिजे, मिल्क इज टू वॉटर, मिल्क इज टू वॉटर किती व्हायला पाहिजे, 2:1 व्हायला पाहिजे. तर यातून किती लिटर आणि यातून किती लिटर घ्यायचं याचं गुणोत्तर सांगा. मिश्रणाचं, दोन्ही मिश्रणाचं, फर्स्ट मिक्सचर सेकंड मिक्सचरचं रेशो सांगायचं. मी काय सांगितलं तुम्हाला की एकतर दूध पकडा किंवा पाणी पकडा. टार्गेट काय, एकतर दूध किंवा पाणी. दुधाला घेऊ आपण. दूध किती आहे, एकूण 5 लिटरपैकी 3 दूध आहे, 5 लिटरपैकी 3 दूध आहे. इकडं एकूण 10 पैकी 7 दूध आहे, 7 आणि 3 10 पैकी 7 दूध आहे. आणि इकडं एकूण 3 पैकी 2 दूध आहे, एकूण 3 पैकी 2 दूध आहे. आता काय करायचं, हे समान व्हायला पाहिजे, खालचे जे छेद आहेत ते समान व्हायला पाहिजे. काय करायचं, चलो, तर याला 2 गुणलं की 10 होतं, बट याला किती नाही गुणलं तर 10 होत नाही. तर याला 5 ने गुणलं तर 15 होतं, हे पण 15 होतं. मात्र हे 10-15 होऊ शकत नाही, सगळ्यांचा बेस सारखायला पाहिजे. तर काय करू, तर या तिन्हींचा लसावी जो आहे, ओके, तो किती आहे या ठिकाणी 30 आहे का, आहे, चला 30 आहे. तर 30 होण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल, 6 ने. तर इथं पण 6 ने गुणा, इथं 3 ने गुणा, इथं पण 3 ने गुणा. नेमकं करतोय काय बघा, इथं 10 ने गुणा, इथं पण अंशाला 10 ने गुणा. अंश आणि छेदासोबत जे काही आपण केलं सेम गोष्ट केली, छेदाला 10 ने गुणले, अंशाला पण 10 ने गुणले, काही भेदभाव नाही. गुणोत्तर फक्त वाढवून घेतलं, 2/3 पेक्षा 20/30 असं लिहून घेतलं, दॅट्स इट. सगळ्यांचा बेस 30 करण्यासाठी. आता मला सांगा हे किती झालं, मी परत एकदा आहे ना या गोष्टी इकडे साईडला लिहितो. ओके, हे झालं sin त्रिक 18/30 बरोबर, हे 7 त्रिक 21/30 आणि हे झालं 20/30, 20/30. तर कुणाला गोळी मारायची, आता गोळी कुणाला मारायची सांगा, 30 30 30 यांचा विचार करून का, फक्त यांचा विचार करा. 18 21 आणि 20, 18 21 आणि 20 डिफरन्स सांगा. 20 आणि 21 मधला फरक 1, 18 आणि 20 मधला फरक 2. तर ते दोन्ही जे मिश्रण आहेत ते कोणत्या गुणोत्तरात मिक्स करायला पाहिजे, एकाच 2 गुणोत्तरात मिक्स करायला पाहिजे, जेणेकरून तिसरं मिक्सचर 2:1 या गुणोत्तरात आपल्याला मिळेल. दॅट इज आन्सर इज 1:2. दॅट्स इट. नाही सर, 1 मिनिट थांबा, पाणी घेतलं असतं तर काय झालं असतं. पाणी किती आहे बघा, 1/2. पाणी किती, सॉरी 1/5, 2/5 आहे. पाणी 2/5, इकडं पाणी 3/10 आणि इकडं 1/3. ओके, तर याला कितीने गुणावं लागेल, 6 ने, याला कितीने 3 ने आणि याला कितीला 10 ने. किती झालं, साइन दोन्ही 12. ओके, कलर चेंज घेतो समजेल तुम्हाला. साइन दोन्ही हे 12, 3 त्रिक 9 आणि 10 1 10. फरक बघा, 10 आणि 9 मधला फरक 1, 10 आणि 12 मधला फरक 2. किती आलं, 1 असतो, 1 असतो. दॅट्स इट. क्लिअर आहे क्वेश्चन. कुठलाही एक एलिमेंट पकडायचं आणि त्याच्यानुसार आहे ना आन्सर काढायचा आहे या क्वेश्चनमध्ये. ओके, चला या पद्धतीने ना आज हे थोडंसं आहे ना एक्सप्लेनेशन जास्त होतं, त्याच्यामुळे ना प्रश्नांची संख्या थोडीशी लिमिटेड केली होती. आणि विद्यार्थ्यांचं काय असतं मला माहिती नाही, अभ्यास करत असताना किंवा पुस्तक वाचत असताना असं वेळ लागलं पाहिजे तुम्हाला. ओके, किती जाणून घेतोय किती काय असं अभ्यास करून करून त्याचा कंटाळायला पाहिजे अशा पद्धतीने. असं मला कमेंट सेक्शनमध्ये आहे ना तुम्ही कधीही सांगायचं नाही सर 1 तासापेक्षा जास्त टायमिंगचं लेक्चर झालं आहे, सर 54 मिनिटाचं लेक्चर झालं आहे, 58 मिनिटाचं लेक्चर झालं आहे, मी थकत नाही आहे. तर तुम्ही कशासाठी थकताय आहे त्याबद्दल बोर होत आहे ना, चला ठीक आहे, आपल्या 30-40 मिनिट बघितलं, बोर झालं तुम्हाला, उठा ना, पॉज करा, उठा, चहा घ्या, थोडंसं फ्रेश व्हा आणि त्याच्यानंतर परत बसा आणि परत राहिलेला 10 असेल 20 असेल 30 असेल मिनिटाचा आहे ना व्हिडिओ बघून टाक.
ओके, आता मी काय सांगितले, या ठिकाणी तुमचं मिक्सचर पूर्णपणे ना, एलिगेशन पूर्णपणे संपलेलं आहे. शेवटचा व्हिडिओ अपलोड करेन तो पुढचा, त्याला सोडून दुसरे कुठले क्वेश्चन होणार नाहीत आणि गरज सुद्धा पडणार नाही. मग काढा, मी चॅलेंज देतो, कुठलाही PYQ काढा तुम्ही सरळ सेवा भरतीचा, TETचा काढा, टेटचा काढा, तलाठीचा काढा किंवा ग्रुप बीचा काढा, ग्रुप सीचा काढा, पोलीस भरतीचा काढा, 36 जिल्हा केंद्रावरती पेपर होतात ना, कुठलाही काढा. दाखवा त्याच्यामध्ये की सर या टाईप एवढं आम्ही स्टडी करून गेलो होतो आणि आमचा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, किंवा मागच्या वर्षीचा पेपर आम्ही घेऊन बसलोय त्याच्यामधला रेशो अँड प्रपोर्शनवरला क्वेश्चन सॉल्व्ह झाला नाही, किंवा याच्यावरला. हा सगळ्यात जास्त कन्फ्युजन पार्ट आहे. म्हणून आहे ना, याला रेशो अँड प्रपोर्शन शिकवत असताना त्याच्यासोबत लगेचच त्या ठिकाणी ठरवून मी काय केलं, हे 5 त्याचे ना सब टॉपिक या ठिकाणी शिकून काढले. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि आज पार्ट 5 अपलोड केलेलं आहे. उद्या पार्ट 6 येईल, ज्याच्यामध्ये आहे ना आणखी 8 ते 10 प्रश्नांचा समावेश असेल. आणि अशा पद्धतीनं सर्व टाईप हे तुमच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले. कालचे क्वेश्चन आहे ना, प्रत्येक टाईप समजावं याच्यासाठी होतं. हे जे क्वेश्चन आहेत हे परीक्षांमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन होते. तर ते क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतले आणि यांचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होईल. तर आज या ठिकाणीच थांबू, विश्रांती घेऊ, स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.